अयोध्यामध्ये मोठा असा भगवा ध्वज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फडकवलेला बघायला मिळतात आणि अतिशय आपल्या भावना त्यांनी ज्या आहेत त्या दिसलेल्या डोळ्यांनी व्यक्त केलेल्या बघायला मिळतात। हे खरं तर अशी भगवी पताका लागणं हे तर सर्व हिंदूंसाठी भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे, स्वाभिमानाची गोष्ट आहे। कारण शेवटी हा ध्वज काही एका मंदिराचा नाही आहे, एका भावनेचा आहे, एका विचाराचा आहे आणि तो फडकणं हे काही मला असं वाटतं एकंदर ओव्हरऑल भारतीयांसाठी किंवा हिंदूंसाठी अतिशय अभिमानाचा तो प्रसंग आहे असं मी मानतो त्याला। पण जसं आपण बघितलं की याच्या अगोदर जे आहे ते अयोध्येच्या राम मंदिराचं उद्घाटन तर करण्यात आलं होतं आणि आता एक पुन्हा एकदा महत्त्वाचा एक टास्क म्हणू शकतो किंवा एक इव्हेंट ती या निमित्तानं बघायला मिळाली। याचाच अर्थ असाही होतो की आज भगवा झेंडा कधी लावत असतात मंदिराचं काम पूर्ण झाल्यानंतर। आता गावागावात आम्ही जात असतो, 3-4 दिवसाचा एक आठवड्याभराचा आम्ही कार्यक्रम घेतो, मंदिर बांधलं जातं, मग त्याच्यावर भगवा शेवटचा कार्यक्रम असतो भगवा फडकवणं। याचाच अर्थ की आधी जे मंदिराचा जो केला होता तो फक्त एक इव्हेंट त्यांनी केला होता। मंदिर खऱ्या अर्थानं पताका लावल्यानंतरच पूर्ण होतं, ते इतक्या दिवस ते अपूर्ण मंदिर होतं। आणि मला असं वाटतं मताच्या राजकारणापायी ही भारतीय जनता पार्टी करते सगळ्यात मोठं दुर्दैवी आहे। मंदिर होणं चांगलं आहे, मंदिरावर पताका लागणं चांगलं आहे, पण भारतीय जनता पार्टी पंतप्रधानाच्या मार्फत याचं राजकीयकरण करतं आणि मताची गोळाबेरीज करतं, हे सगळ्यात मोठं मला असं वाटतं दुर्दैवी आहे। हे पहा, प्रभू श्रीराम हे या हिंदुस्थानी जनतेच्या हिंदूंच्या मनामनात आहे, रोमारोमात आहे, या मातीच्या कणाकणात आहे। त्यामुळं राम आपण म्हणतो मनात राम असला पाहिजे। जसं हनुमानाने छाती फाडून दाखवलं की प्रभू श्रीराम इथं आहे, ते इथं असणं जरुरी सगळ्यात महत्त्वाचं। आणि तो मला असं वाटतं उद्धवजींच्या असेल, आमच्या सगळ्यांच्या मनात आहे ना। आम्ही काय कोणी जायला सांगितलं म्हणून जायची काही गरज नाही आहे, आम्ही न सांगताही गेलो होतो। त्यावेळेस उद्धवजींनी घोषणा दिली होती, पहिले मंदिर फिर सरकार। हे आम्ही भारतीय जनता पार्टीला ठणकावून सांगणारे उद्धवजी आहेत। त्यावेळेसही बाबरी ढाचा पडला तेव्हा हे ज्यांनी केलं असेल, आमचे शिवसैनिक असेल, तर त्याचा स्वाभिमानी म्हणणारे बाळासाहेब ठाकरे आहेत। आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं उद्धवजींनी कधी जावं का नाही जावं, राम तिथंच आहे। राम तर मनामनात आहे, कणाकणात आहे, रोमारोमात आहे। ह्या मानणाऱ्या हा विचार मानणारे आम्ही आहोत आणि जाऊ ज्यावेळेस जायचं। यांनी सांगितलं आणि यांनी विचारलं म्हणून आम्ही जाण्याची गरज अशातलं मला नाही वाटत काही। हे बा, उद्धवजींनी ज्यावेळेस तिकडे रामाचं हे होतं, यावेळेस इथं काळा राम मंदिरामध्ये दर्शन घेतलं होतं। काळा राम मंदिराचा इतिहास आपल्याला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे की या मंदिरामध्ये अस्पृश्यांना प्रवेश नाकारला होता। त्याच्या विरुद्ध संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्ष केला होता आणि इथं अस्पृश्यांना प्रवेश द्यायला भाग पाडलं होतं। तो विचार घेणारं आमचं हिंदुत्व आहे, लक्षात ठेवा। प्रबोधनकारांचं हिंदुत्व, बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व। त्यामुळे उद्धवजींनी रामाच्या मंदिरात जाऊन दर्शन केलं। आताही आपण करतच असतो, दररोज करतो, ज्याला शक्यतो दररोज करतो, आठवड्याला करतो, महिन्याला करतो, 4 महिन्याला करतो। पण त्याचं भाषण, त्याचे फोटो, त्याची सिनेमाग्राफी ही करण्याची गरज आहे असं मला नाही वाटत ना काही।